गरम तेल आहे. काय करतो सर गरम केलं आणि हा बॉम्बिल त्याला आपण पहिलं गरम केले. आता त्याचं तोंड भाजलंय आणि त्याचं तोंड आणि मागची शेपूट काढून घेतली. कांदा आणि टोमॅटो सुटतंय त्या तेलामध्ये टाकले आणि गरम पाणी बनवतो. गरम पाणी होतं गार पाणी गरम पाणी आणि त्याच्यामध्ये आपण बोंबले टाकले तर ते बघा बोंबील फ्राय ना बाकी त्याच्यामध्ये काय टाकायचं कुठली हा खोबऱ्याचा मसाला आहे. आता हा खोबऱ्याचा मसाला आहे आणि मिरची एक जेव करून घ्यायचं. धुवून घ्यायचं भाजतं कारण गरम आहे. नंतर आपण टाकायला खोबऱ्याचा मसाला तू पण खाली घ्यायचा. परत मग नंतर बोंबील आपण गरम पाण्यात ठेवलायचं धुवून घ्यायचा नीट चांगला. हा बोंबील आपण धुवून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत असं काय टाकणार आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे कांदा मसाला रंग येण्यासाठी ना तिखट येण्यासाठी आपण टाकलेला आहे कांदा मसाला. तुम्ही टाकू शकता तरी कांदा मसाला टाका. नंतर ते झालं की बोंबील चांगला पाणी होतं ना जे गरम पाणी ते आपण काढून टाकले ना आपल्याला दुसरं पाणी गार पाणी ते घ्यायचं चांगला. तरी आधी ड्राय असतं क्लीन करून घ्यायचं त्याला त्यात उकळत ठेवायचं. चटणी खोबऱ्याची काय पेस्ट ना खोबरं पेस्ट गरम केलेलं तेल परत मिरची टोमॅटो आणि कांदा एवढं सगळं याच्यामध्ये ठेवले त्या कढईमध्ये. या 2-3 पाण्यानं का चांगलं ते धुवून घ्यायचं म्हणजे जर बोंबलं तर असं चमचं नीट आला नाही पाहिजे. नाही वाचायचं ना लहान असते ना ते वाच येतो ना ती तिसरं पाणी तुकडे करायचे आपण तुकड्यांचं केलं बहुतेक व्हिडिओ ना. हा पहिलाच व्हिडिओ घेऊन
जर आमचा व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल आणि जर आम्ही हा व्हिडिओ केला असेल दुसऱ्या बघला तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. किती छान दिसतंय त्यामुळे करून द्यायचं. आता मीठ टाकायचं ना किती बरं किती गरजनुसार आपल्याला तरी किती चमचा बारका 1 चमचा बरं मीठ टाकून घ्यायचं आणि नंतर पूर्ण हलवून घ्यायचं. त्याला तेल आलं नाही पाहिजे ना. तेल आलं पाहिजे टाकायचं. हे आता शिजायसाठी पाणी होतायचे आणि पाणी घातलं घात शिजलं म्हणजे पहिला फ्राय करायचं आणि नंतर मग पाणी ओतायचं. माझ्या फोन मध्ये आहे ना त्यामुळे पहिलं टाकते मोबाईल केलं ह्याच्यामध्ये कसं रिअल मध्ये थोडी लाल वाटते ह्याच्यामध्ये एवढं नाही वाटत. एवढं पाणी आता एवढा वाटते पाणी घेतलेलं आणि किती वेळ तरी ठीक आहे. आपण 15 मिनिटं झालेली आहेत. आपण हे झाकण काढलेलं आहे. आता बघा कसं झाले. हे बघा हा बोंबील एक कांदा वगैरे दिसता कांदा नाही आता रस्ता बॉम्बे फक्त आता कसं काय दिसेल सगळं शिजलेलं आहे. आमच्या माझ्याला खायचे मगापासून चाललंय सगळं मी तर असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. हा बोंबील तयार झालेला आहे बघा.